गुड मॉर्निंग अँडी बाबामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आहोत नील आयलंड येथे आणि निघणार आहोत परत पोर्ट ब्लेअरला. काल नॅचरल ब्रिज वगैरे बघितलं, सगळ्यांचं जेवण झालं, सगळे झोपले निवांत मस्त. आपण छानसं रिसॉर्टमध्ये आहोत. हे बघा, सुंदर असं रिसॉर्ट आहे. जेवण खूप सुंदर होतं. काल फिश करी वगैरे दिली होती, मिक्स व्हेज फिश करी. खूप सुंदर रिसॉर्ट आहे. सगळे लोक सकाळी 5:30-6 वाजल्यापासून रेडी होऊन गार्डनमध्ये फिरत होते. त्याच्यानंतर वॉक केला सगळ्यांनी. या इकडच्या पण हट्स जे आहेत ते सगळ्यांना आवडले. खूप स्पेशियस आहेत. इकडे 3 एक्स्ट्रा बेड बसू शकतील एवढे मोठे हे हट्स आहेत. आणि वॉशरूम एका रूम एवढं मोठं आहे. कोणाचं ओपन असेल तर दाखवेल मी. आणि इकडे असे मस्त झाड आहेत. या साईडला डायनिंग एरिया आहे, रिसेप्शन प्लस डायनिंग. काल फिश फ्राय ऑर्डर केला होता. अप्रतिम बनवून दिला होता, अप्रतिम. मसाला त्यांचं प्रिपरेशन खूप सुंदर होतं. जवळपास 1 किलोचा फिश होता. 600-700 रुपये घेतले त्यांनी, पण मस्त होता एकदम. सगळ्यांचं ब्रेकफास्ट चालू आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ट्रॅव्हल बीमध्ये तुमचं स्वागत आहे. अँडी बाबा या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आहोत नील आयलंड, म्हणजे शहीद द्वीप येथे. अंदमानमध्ये हे द्वीप येतं. ऑलमोस्ट आपली टूर संपत आलेली आहे. 2 दिवस बाकी आहेत आजचा सोडून, म्हणजे आजचा पकडून 2 दिवस शिल्लक आहेत. उद्या आपण बारतांग आणि लाईम केव्ज, लाईमस्टोनला जाणार आहोत. आज आपण आलेलो आहोत एका बीच जेट्टीच्या बाजूला जो बीच आहे तिथे, भरतपूर बीच असं नाव आहे याचं. शांत समुद्र आहे खूप, आणि बरंच मध्येपर्यंत जाता येतं. खूप शांत आहे बसायला. बीचच्या बाजूला खूप मोठे मोठे झाडं आहेत. तिथे तुम्ही जे चटई वगैरे आहे ते पण भाड्याने घेऊ शकतात. आणि बीच बघा किती शांत आहे आणि किती ब्लूइश पाणी दिसतंय. हे बघा किती भारी दिसतंय हे. इथे ॲक्च्युली यायला पाहिजे स्विमिंगसाठी, कारण की एवढं मध्ये जाऊनही हे मुलं उभे आहेत. हे बघा तिथे पण लोक उभे आहेत. भरतपूर बीच स्विमिंगसाठी खूप सुंदर आहे. थोडंसं किनाऱ्याला झाडं असल्यामुळे कचरा आहे. कचरा म्हणण्यापेक्षा ते पानापाचोळा आहे, पण मध्ये गेल्यानंतर एकदम शांत आहे. इथे यायला पाहिजे होतं पाण्यात आंघोळीसाठी. उन्हात जाऊन बघावं लागेल फोटोसाठी. छान फोटो येतात. तिकडे जाऊन बघूयात आपण. इथे सावली असल्यामुळे अंधार आहे. 1 मिनटं. आणि थोडंसं पुढे जाऊन आपल्याला चेक करूयात, फोटोज वगैरे काढता येतात. अजून काय ॲक्टिव्हिटीज आहेत का. इवन इथे वॉटर स्पोर्ट्ससुद्धा आहेत. वॉटर स्पोर्ट्स इथे साधारण बनाना राईड, जेट स्की या टाईपमध्ये आहेत. नील आयलंड खूप सुंदर आहे. हॅलो, हां, नील आयलंड खूपच सुंदर आहे. म्हणजे सगळेच आयलंड सुंदर आहेत इथे. फक्त नील आयलंडला एकच प्रॉब्लेम आहे की जिओचं नेटवर्क अजिबात येत नाही. जिओला इश्यू आहे खूप जास्त. त्याच्यामुळे ते प्रिपरेशन करून यावं लागतं. 24 तास झाले मोबाईलला नेटवर्क नाही आहे. आणि वायफाय कधी चालतं कधी चालत नाही. खूप लो असतं वायफाय. आणि इश्यू असा आहे की हॉटेलमध्ये सगळे लोक वायफायला कनेक्टेड असतात, कारण की नेटवर्क पूर्णपणे बंद असतं.
आणि त्याच्यामुळे होतं कसं की मग आपल्याला काहीच करता येत नाही, म्हणजे ना काही फोटो पाठवता येतात किंवा डाउनलोड करता येत, फक्त त्याची तयारी करून यायची. एअरटेल खूप मस्त चालतं, व्यवस्थित एकदम. बघा किती छान आहे, इथे झोका वगैरे बांधला आहे. सी महुआ नावाचं झाड आहे. थोडंसं उन्हात चाललं उन्हाच्या साईडला. पाणी येतं आहे मागे मागे. ॲक्च्युली बॅग नव्हती आणायला पाहिजे, पण लॅपटॉप आहे त्याच्यामुळे बॅग सोबत आणली आहे. नाही तर बॅग आणायचं काही कारण नव्हतं इथे. टॉयलेट्स पण आहेत, पे अँड यूज. 10 रुपये घेतात प्रत्येक ठिकाणी. जंगलाचा रस्ता आहे पलीकडे जाण्यासाठी. इकडे गर्दी कमी आहे आणि स्वच्छ आहे इकडे खूप. पण आता पलीकडे जाता येईल का, कारण की पायात शूज आहेत. हां, भरतपूर बीचला थोडंसं पुढे आलो आहेत आणि बघा कोणीच नाही बीचवर. आम्ही एक दोघं जण आहोत. कॅनरा बँक भुवनेश्वर इथे तो ऑफिसर म्हणून काम करतो आहे. इथे 15 दिवसाच्या ड्युटीसाठी आला आहे. मी आणि तो दोघंच तिथे. आणि बघा थोडं शांत बीच आहे, एकदम सुंदर, कोणीच नाही. तुम्हाला जे पाहिजे ते करू शकतात, जसं फोटो पाहिजे तसं करू शकतात. जिंदगी जिंदाबाद. खूप सुंदर. सकाळचे 9:15 झालेत, अजून 1.25 तास आहे आपल्याकडे फोटोशूट व्हिडिओज सगळं काढण्यासाठी. खूप सुंदर, म्हणजे अवर्णनीय. स्विमिंगसाठी सेफ बीच, स्वच्छ पाणी, अजून काय हवं आहे. आणि आपली जेट्टी तिथे आहे, वॉकेबल आहे. इकडून तिथे चालत जायचं. 11:15ची आपली फेरी आहे ITT मॅजेस्टिक. हे बघा पाण्याचा कलर बघा किती सुंदर बीच आहे बघा. हा खूप सुंदर, म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडच्या सुंदरता आहे. पाण्याचा कलर बघा. लोक नाही आहेत बीचवर, कोणीच नाही आहे. तुम्ही फक्त येऊन कपल येऊन एन्जॉय वगैरे करू शकता तिथे. खूप सुंदर. थोडंसं गरमी आहे त्याच्यामुळे अंदमानला
जनरली थंडी पडल्यानंतर डिसेंबर, जानेवारी, नोव्हेंबर या महिन्यात येणं कधी पण चांगलं असतं. खूप सुंदर बीच आहे, अवर्णनीय एकदम. अरे बनियान क्यों गीला कर रहे हो? गीला क्यों कर रहे हो? बनियान क्यों गीला कर रहे हो? बीचवरून आपण चालत चालत जेट्टीकडे चाललोय. सगळ्या बोटी इथे अँकर करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे सगळ्या दोऱ्या दिसतात आपल्याला. गरमी, ऊन लागतं, पण संध्याकाळी अर्ली मॉर्निंग खूप सुंदर आहे. हो, किती स्वच्छ पाणी आहे. खायचे वॉटर स्पोर्ट्सचे शॉप्स आहेत इथे. जेट्टीच्या बाजूलाच आहे हे सगळं. आणि जेट्टीच्या पार्किंगमध्ये पोहोचलो सुद्धा आपण. मासेमारी पण चालते इथे. हॅलो, आपण पोर्ट ब्लेअरला पोहोचलेलो आहोत आणि तिथून जेवण केलं एका छोट्याशा लोकल हॉटेलमध्ये जेवण करून आपण डायरेक्ट आलेलो आहोत चिडिया टापू आणि सनसेट पॉईंट कवर करण्यासाठी. साधारण एक अर्धा पाऊण तास लागतो. 30 किलोमीटर बाहेर आहे चिडिया टापू. इकडे वेगवेगळे प्रकारचे पक्षी आधी मिळायचे, त्याच्यामुळे चिडिया टापू असं नाव पडलेलं आहे याला. स्विमिंगसाठी बीच नाही आहे हा, पाहण्यासाठी आहे. आणि थोडेफार मगरी पण आहेत. आणि असे ते झाडं खूप आहेत असे, याच्यामध्ये खूप छान फोटोज निघतात, त्याच्यासाठी हे फेमस आहे असं. तर आपण जाऊन बघूयात मध्ये. इथे खूपच भारी फोटो निघतात. हे असे ओंडके आहेत, इकडे झाडं आहेत. ओके, असे ओंडके आहेत इकडे. ओंडक्यामध्ये खूप सुंदर येतात फोटोज. ऊन पण आहे छान. हे असं आहे, मध्ये सावली आहे बसायला. इथे आपण एक फोटो काढून बघूयात या ओंडक्याजवळ. हां,
हे बघा एवढे ओंडके आहेत इथे, ओंडकेच ओंडके, जिकडे बघा तिकडे ओंडके आहेत. मस्त फोटो येतो त्याच्यावर. आपले लोक शोधावं लागतील आता कुठे आहेत. तिकडे तिकडे काय आहे, ते पलीकडे लोक चाललेत, ते काय पुढे नाही, मध्ये काहीतरी आहे तिकडे बोर्ड लावलेला. हे घे, हे घे. शिंपले आले ना, अलाउड नाही आहे फ्लाईटमध्ये. मग इकडून एक टाकून एक ब्रिज बनवलेला आहे मस्त, किती सुंदर आहे बघा. झाडाचे जे ओंडके आहेत ते टाकून बनवलेला ब्रिज आहे. खूप सुंदर. आणि इकडे एक ओळ गेल्यासारखं आहे मध्ये. चिडिया टापू झालं की आपण सनसेट पॉईंट लावलेला. डोंगर, नदी, डोंगर, समुद्र आणि सनसेट असं इथलं कॉम्बिनेशन आहे सुंदर असं. इकडून सनसेट असा दिसतो. खूप सुंदर दिसेल इथून. आपल्याला आता दगड पाहिजे बसायला, दगड असेल छान आपल्याला असं कॅप्चर करता येईल.